नमस्कार मित्रांनो. तर अल्टरनेटिंग करंटमध्ये आपण AC सप्लायच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत आणि या व्याख्या पाहिल्यानंतर AC सप्लायच्या संदर्भामध्ये आपल्याला AC सप्लायमध्ये रेजिस्टिव्ह सर्किट काय असतं, इंडक्टिव्ह सर्किट काय असतं, कॅपॅसिटिव्ह सर्किट काय असतं, RLC सर्किट म्हणजे काय, इम्पिडन्स म्हणजे काय, AC सप्लायची पॉवर कशा पद्धतीने काढायची या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये सिंगल फेज AC सप्लाय जो असतो यामध्ये इंट्रोडक्शन टू सिंगल फेज AC सर्किट याची प्रस्तावना तर आपण पाहिलेलीच आहे. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, RC सिरीज सर्किट, ॲपरंट पॉवर, ट्रू पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड पॉवर फॅक्टर एवढ्या टॉपिकचा आपल्याला या लेक्चरमध्ये विचार करायचा आहे. तर पहिलं इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्शनमध्ये आपण DC सप्लायमध्ये पाहिलं होतं का DC सप्लायमध्ये करंट जर काढायचा असेल प्रवाह बरोबर दाब भागिले विरोध I=V/R एवढंच आपण काय करतो त्या ठिकाणी विचार करतो. तर इन अ DC सर्किट द रिलेशनशिप बिटवीन द अप्लाइड व्होल्टेज V and current flowing through the circuit I is a simple one and is given by the expression I=V/R. But in an AC circuit this simple relationship does not hold goods. म्हणजे या AC सर्किटमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला जसाची तसा वापरता येत नाही. Variation in current and applied voltage set up magnetic and electrostatic effects respectively, and these must be taken into account with the resistance of the circuit while determining the quantity relation between current and applied voltage. तर याची जी रिलेशन जे असतं ते रिलेशन ACमध्ये कसं असतं, वेगळं असतं. पुढचं स्लाइड जी आहे ती इंट्रोडक्शनमधलाच भाग आहे. विथ कंपॅरेटिव्हली लो व्होल्टेज हेवी करंट सर्किट मॅग्नेटिक इफेक्ट मे बी व्हेरी लार्ज. म्हणजे जर त्या ठिकाणी व्होल्टेज कमी असेल आणि करंट जर जास्त असेल तर मॅग्नेटिक इफेक्ट ACमध्ये काय होत असतो, मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. बट इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट्स आर युजली निग्लिजिबल. परंतु इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो परिणाम असतो तो कसा असतो, नगण्य असतो. ऑन द अदर हँड विथ हाय व्होल्टेज सर्किट इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट्स मे बी appreciable magnitude and magnetic effects are also present. Here it has been discussed how the magnetic effect due to variation in current and electrostatic effects due to variation in the applied voltage affect the relationship between the applied voltage and the current. तर हे इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट्स अँड मॅग्नेटिक इफेक्ट्स या दोन्हीच्या याच्यावरती AC सप्लायमधील करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या तीन गोष्टी काय असणार आहेत, अवलंबून असणार आहेत. तर यामध्ये आपल्याला पहिलं जे सर्किट असतं ACमध्ये रेजिस्टिव्ह सर्किट. रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजे काय, ACमध्ये जेव्हा फक्त रेजिस्टन्सची जोडणी करून त्याला फेज आणि न्यूट्रल दिलं जातं आणि त्याचे जे परिणाम असतील त्याला काय म्हटलं जातं, रेजिस्टिव्ह सर्किट असं म्हटलं जातं. आणि हे रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजे नेमकं काय असतं
तर ही जी स्लाइड आहे रेजिस्टिव्ह सर्किटची, अ प्युअरली रेजिस्टिव्ह ऑर अ नॉन इंडक्टिव्ह सर्किट. रेजिस्टिव्हलाच काय म्हटलं जातं, नॉन इंडक्टिव्ह, म्हणजे ज्याच्यामध्ये इंडक्टन्स नाही त्याला नॉन इंडक्टिव्ह असं म्हटलं जातं. नॉन इंडक्टिव्ह सर्किट इज अ सर्किट विच हॅज इंडक्टन्स so small that at normal frequency its reactance is negligible as compared to its resistance. Ordinary filament lamp, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर साधा फिलामेंट लॅम्प त्याला आपण काय म्हणतो पूर्ण टेक्निकल भाषेमध्ये, इनकॅन्डिसेंट लॅम्प. हा इनकॅन्डिसेंट लॅम्प म्हणजे काय असतं, प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटचं काय आहे उदाहरण आहे. आर द एक्झाम्पल ऑफ नॉन इंडक्टिव्ह रेजिस्टन्सेस इफ द सर्किट इज प्युअरली नॉन इंडक्टिव्ह, नो रिॲक्टन्स, EMF दॅट इज सेल्फ इंड्युस्ड ऑर बॅक EMF. म्हणजे सेल्फ इंड्युस्ड EMF असेल किंवा बॅक EMF असेल त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. इज सेटअप अँड होल ऑफ द अप्लाइड व्होल्टेज इज युटिलाइज्ड इन ओव्हरकमिंग द ओहमिक रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. म्हणजे अशा सर्किटमध्ये कुठल्याही प्रकारचं इंडक्टन्स निर्माण होत नाही आणि जेवढा आपण व्होल्टेज दिलेला आहे तेवढं व्होल्टेज संपूर्ण त्या रेजिस्टन्समध्ये काय होत असतं, कंझ्युम होत असतं. Consider an AC circuit containing a non-inductive resistance of R ohms connected across a sinusoidal voltage represented by V is equal to V sin W T म्हणजे वॅट, V sin वॅट as shown in figure. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे या रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये जर आपण पाहिलं तर रेजिस्टिव्ह सर्किटमधील आपल्याला प्रवाह जरी काढायचा असेल तर प्रवाह बरोबर दाब भागिले विरोध V/R. रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर जसं DC सर्किटमध्ये आपण ओमच्या नियमाप्रमाणे प्रवाह, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स यांचं रिलेशन पाहिलं, सेम रिलेशन या प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये AC पद्धतीमध्ये असतं आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, रेजिस्टिव्ह सर्किट असं म्हटलं जातं. तर या रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये फेज आपलं करंट आणि व्होल्टेज जे असतं ते कसं असतं, नेहमी इन फेज असतं. कसं असतं, इन फेज असतं. आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व जे कॅल्क्युलेशन होणार आहेत ते ओमच्या नियमाप्रमाणेच काय होत असतात, आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतात. नंतर इंडक्टिव्ह सर्किट. आता हे जे इंडक्टिव्ह सर्किट जे आहे या इंडक्टिव्ह सर्किटमध्ये, इंडक्टिव्ह म्हणजे काय, एखादी कॉईल घ्या, चोक असेल आणि ते जर आपण AC सप्लायवरती जोडलं, चोक जर असेल तर त्याच्यामध्ये काय निर्माण होईल, इंडक्टन्स निर्माण होईल आणि इंडक्टन्स निर्माण झाल्यानंतर आपण जो प्रवाह दिलेला आहे त्या प्रवाहाला काय करेल, याच्यामध्ये निर्माण झालेला EMF त्याला विरोध करतो. आणि या इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ॲन इंडक्टिव्ह सर्किट इज अ कॉईल विथ और विदाउट ॲन आयर्न कोर हॅविंग निग्लिजिबल रेजिस्टन्स. म्हणजे या कॉईलचा रेजिस्टन्स जो असतो तो कसा असतो, निग्लिजिबल असतो. Practically, pure inductive can inverse head as the inductive coil has always small resistance. However, a coil of thick copper wire wound on a lamination core has negligible resistance. Resistance R is known as choke कॉईल. तर या चोकची जी कॉईल असते त्या कॉईलचा रेजिस्टन्स जो असतो तो अतिशय कसा असतो, निग्लिजिबल असतो, नगण्य असतो. व्हेन ॲन अल्टरनेटिंग व्होल्टेज is applied to a purely inductive coil, an EMF
known as self-induced EMF is induced in the coil which opposes the applied voltage. Since coil has no resistance, at every instant applied voltage has to overcome the self-inductive EMF only. तर ज्यावेळेस एखादी कॉईल AC सप्लायवरती जोडली जाते तेव्हा त्या सर्किटमध्ये आपण जर पाहिलं तर या अशा सर्किटमध्ये प्रवाह आणि दाब जो असतो तो प्रवाह हा नेहमी काय होणार आहे, दाबाच्या मागे राहील आणि त्यामुळं त्या ठिकाणी निर्माण होणारा रेजिस्टन्ससुद्धा असेल, त्या ठिकाणी त्या कॉईलचा इंडक्टन्ससुद्धा असणार आहे. मग या ठिकाणी ओमचा नियम जसाची तसा लागू होईल का, नाही होणार. तर यासाठी आपल्याला याच्यावरचे जे कॅल्क्युलेशन वगैरे जे आहेत नंतर पुढच्या पिरियडला आपण याच्यावरती प्रत्यक्ष जे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे ते पाहू. आता फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजे काय, इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे काय असतं. आणि यामध्ये जो इंडक्टन्स जो निर्माण होणार आहे तो इंडक्टन्स हा कशावरती अवलंबून असणार आहे, त्या कॉईलचा असणारा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, त्या कॉईलचा असणारा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि त्याचबरोबर त्या सप्लायची असणारी फ्रिक्वेन्सी याच्यावरती हा इंडक्टन्स काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. त्यानंतर कॅपॅसिटिव्ह सर्किट. कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे काय असतं, तर व्हेन अ DC व्होल्टेज इम्प्रेस्ड अक्रॉस द प्लेट्स ऑफ perfect condenser, it will before charge to full voltage almost instantaneously. The charging current will flow only during the period of build up and will cease to flow as soon as the capacitor has attained the steady voltage of the source. This implies that for a direct current, a capacitor is a break in the circuit or an infinitely high resistance. तर अशा वेळेस जेव्हा एखादं कॅपॅसिटर आपण AC सप्लायवरती जोडणार आहोत, अर्ध्या सायकलमध्ये ते कॅपॅसिटर काय होईल, चार्ज होईल. पुढच्या अर्ध्या निगेटिव्ह सायकलमध्ये ते जे कॅपॅसिटर असतं ते कॅपॅसिटर काय होतं, पुन्हा डिस्चार्ज होतं. तर जेव्हा AC सप्लायवरती फक्त असं एखादं कॅपॅसिटर जोडलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कॅपॅसिटिव्ह सर्किट असं म्हटलं जातं. आणि सायनुसॉइडल व्होल्टेज इज अप्लाइड टू अ कॅपॅसिटर ड्युरिंग द फर्स्ट क्वार्टर सायकल. The applied voltage increased to the peak value and the capacitor is charged to that value. The current is maximum in the beginning of the cycle and becomes zero. Between the applied voltage and current during the first quarter cycle, the current flows in the normal direction through the circuit. Hence, the current is positive. म्हणजे अर्ध्या सायकलमध्ये करंटची दिशा कशी असते, पॉझिटिव्ह, आणि पुढच्या अर्ध्या सायकलमध्ये काय होतं, ते निगेटिव्ह होतं. तर या ठिकाणी पुढचा जी स्लाइड आहे प्युअर कॅपॅसिटर सर्किट किंवा कॅपॅसिटिव्ह सर्किट ज्याला म्हटलं जातं त्याची डायग्रॅम दाखवलेली आहे. ॲप्लाइड व्होल्टेज, नंतर रिझल्टंट करंट काय असेल त्याच्यामध्ये, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कशा पद्धतीने काढता येईल, XC इज इक्वल टू 1/2πfc ओहम, आणि पॉवर ॲब्सॉर्ब्ड बाय सर्किट इज 0 आणि पॉवर फॅक्टर या सर्किटचा किती असणार आहे, 0 असणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे कॅपॅसिटिव्ह सर्किट जे असतं त्या कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये त्याच्यामधून वाहणारा प्रवाह आणि दाब हा कशा पद्धतीने असतो ते या कॅपॅसिटिव्ह सर्किटची ही जी तिसरी स्लाइड जी आहे
यामध्ये दाखवलेलं आहे. इन द सेकंड क्वार्टर सायकल द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर फॉल्स, द कॅपॅसिटर लॉसेस इट्स चार्ज अँड करंट फ्लोज थ्रू इट अगेन्स्ट द अप्लाइड व्होल्टेज because the capacitor discharged into the circuit. Thus, the current is negative during the second quarter cycle and attains maximum value when the applied voltage is 0. तर अशा पद्धतीने हे जे कॅपॅसिटिव्ह सर्किट जे आहे, ह्या कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये प्रवाह आणि दाब हे कशा पद्धतीने कमी जास्त होतात आणि याचे जे फॉर्म्युले वगैरे जे आहेत ते फॉर्म्युले आपल्याला नंतर पाहायचे आहेत. तर पुढचा जो टॉपिक आहे आर अँड सी इन सिरीज. आर अँड सी म्हणजे रेजिस्टन्स आणि सी म्हणजे काय, कॅपॅसिटर. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये असेल तर या ठिकाणी काय परिणाम होतो, तर हे जे आर अँड सी इन सिरीज. कन्सिडर an AC circuit consisting of resistance of R ohm and capacitance 6 farad connected in series as shown in figure. Let the supply frequency be of FHZ and current flowing through the circuit be of I amperes. RMS value voltage drop across resistance VR is equal to IR in phase with the current. Voltage drop across the capacitance VC is equal to IXC, lagging behind 1 by pi by 2 radians or 90 degree as shown in figure. तर जेव्हा रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर हे सिरीजमध्ये ए सी सप्लायवरती जोडले जातील तेव्हा या दोन्हीचा जो विरोध होणार आहे त्याला काय म्हटलं जातं, इम्पिडन्स असं म्हटलं जातं. आणि पूर्ण याचे गुणधर्म जे असतात ते डी सी सप्लायपेक्षा कसे असतात, वेगळे असतात. तर मग असं आर सी सर्किट असतं, आर एल सर्किट असतं, आर एल सी हे सुद्धा सर्किट याच्यामध्ये काय केलेलं असतं, दाखवलेलं ए सी सप्लायमध्ये असतं. त्यानंतर पुढं आपल्याला पाहायचं आहे ॲपरंट पॉवर, ट्रू पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. ॲपरंट पॉवर कशाला म्हटलं जातं, ट्रू पॉवर म्हणजे काय आणि रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय. तर पहिलं ॲपरंट पॉवर, द प्रॉडक्ट ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ करंट अँड व्होल्टेज VI is called the apparent power and measured in volt, amperes or kilovolt amperes किंवा kVA. The true power in a AC circuit is obtained by multiplying the apparent power by the power factor and is expressed in watt or kilowatt. The product of apparent power VI and the sine of the angle between voltage and current sin theta is called reactive power. This is also known as wattless power and is expressed in reactive volt ampere or kilovolt amperes reactive kVAR. म्हणजे खरी पॉवर काय असतं, खोटी पॉवर काय असतं आणि रिॲक्टिव्ह पॉवर काय असतं त्यांच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. नंतर पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर कशाला म्हटलं जातं, पॉवर फॅक्टरच्या व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. कोसाइन ऑफ द फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट म्हणजे कोसाइन कॉस थिटा. फेज अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंटमधला जो कॉस अँगल असतो त्याला पॉवर फॅक्टर असं म्हटलं जातं. द रेशो ऑफ द रेजिस्टन्स अँड द इम्पिडन्स म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू आर अपॉन झेड. रेजिस्टन्स आणि इम्पिडन्स यामधलं जे गुणोत्तर असतं त्याला काय म्हटलं जातं, पॉवर फॅक्टर म्हटलं जातं. किंवा द रेशो ऑफ ट्रू पॉवर अँड ॲपरंट पॉवर
म्हणजे खरी पॉवर व खोटी पॉवर यांच्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं? पॉवर फॅक्टर असं म्हटलं जातं. द पॉवर फॅक्टर कॅन नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी. पॉवर फॅक्टर हा नेहमी जास्तीत जास्त किती असतो? 1 असतो, 1 पेक्षा जास्त नसतो. द पॉवर फॅक्टर इज एक्सप्रेस्ड आयदर ॲज फ्रॅक्शन or as percentage. It is usual practice to attach the words lagging, leading with the numerical value of power factor signify whether the current lags behind or leads the voltage. म्हणजे प्रवाह हा दाबाच्या पुढे आहे का मागे आहे यावरून हा पॉवर फॅक्टर आपल्याला काय करता येतो? निश्चित करता येतो. आणि पॉवर फॅक्टर हा किती असतो? जास्तीत जास्त 1 युनिटी. जर पॉवर फॅक्टर कमी असेल तर त्याला लॅगिंग असं म्हटलं जातं. पॉवर फॅक्टर 1 असेल तर युनिटी असं म्हटलं जातं. आणि 1 पेक्षा जास्त असेल तर काय म्हटलं जातं? लीडिंग असं म्हटलं जातं. हे 3 शब्द पॉवर फॅक्टरसाठी वापरले जातात. लॅगिंग, युनिटी आणि लीडिंग. त्यानंतर ॲक्टिव्ह कंपोनंट्स ऑफ करंट. द करंट कंपोनंट विच इन फेज विथ सर्किट व्होल्टेज दॅट इज I cos theta and contributes to active or true power of the circuit is called the active, wattful or in phase component of current. तर अशा पद्धतीने पॉवर फॅक्टरची माहिती आपण पाहिलेली आहे. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कंपोनंट्स. पुढचा जो टॉपिक आहे ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कंपोनंट्स. पहिलं ॲक्टिव्ह कंपोनंट ऑफ करंट. द करंट कंपोनंट विच इज इन फेज with circuit voltage that is I cos theta and contributes to active or true power of the circuit is called active, wattful or in phase component of the current. याला म्हणायचं ॲक्टिव्ह कंपोनंट. आणि रिॲक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय असतं? द करंट कंपोनंट विच इज इन quadrature or 90 degree out of phase to circuit voltage that is I sin theta and contributes to reactive power of the circuit is called reactive or wattless components of current. म्हणजे I cos theta याला काय म्हणायचं? ॲक्टिव्ह कंपोनंट्स. आणि रिॲक्टिव्ह कंपोनंट्समध्ये काय असतं? I sin theta हे 2 कंपोनंट्स या ठिकाणी असतात. तर अशा पद्धतीने आपण या ॲक्टिव्ह कंपोनंट्स आणि रिॲक्टिव्ह कंपोनंट्स पाहिलेलं आहे. आणि पुढची जी ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कंपोनंटची पुढची एक स्लाईड आहे त्यामध्ये आपल्याला ॲपरंट पॉवर S is equal to VI volt ampere or VI upon 1000 kVA. किंवा ट्रू पॉवर जर काढायची असेल ट्रू पॉवर इज P इज इक्वल टू VI cos theta वॅट और VI इंटू cos theta डिवायडेड बाय 1000 किलोवॅट. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जर काढायची असेल Q इज इक्वल टू VI sin theta VAR or VI sin theta divided by 1000 kVAR. आणि पुन्हा खाली KVA is equal to √ किलोवॅट स्क्वेअर प्लस KVAR स्क्वेअर. आणि त्यानंतर या ठिकाणी पॉवर ट्रायंगल सुद्धा दाखवलेला आहे. रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर आणि ट्रू पॉवर यांचा. आणि त्याचबरोबर साइन थिटा आणि कॉस थिटा कशा पद्धतीने मेजर केला जातो ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवरसाठी हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण
AC सप्लायबद्दल या ठिकाणी AC सप्लायमध्ये रेजिस्टिव्ह सर्किट काय असतं, इंडक्टिव्ह सर्किट काय असतं, कॅपॅसिटिव्ह सर्किट काय आहे, पॉवर फॅक्टर काय आहे, ॲक्टिव्ह पॉवर काय आहे, रिॲक्टिव्ह पॉवर काय आहे, याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.